नमस्कार. इटर्नल मराठीच्या आजच्या भागात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. कार्तिकी एकादशी म्हणजे देवप्रबोधिनी एकादशी, चातुर्मासाचा हा शेवटचा दिवस. भगवान विष्णू आपल्या योगनिद्रेतून जागे होतात तो हाच दिवस. तुलसी विवाहाची सुरुवात याच दिवसापासून होते. या एकादशीला भागवत एकादशी असंही म्हणतात. एकादशीचं प्रयोजनच हे असतं की आपण भगवंताचं स्मरण करावं. आणि मग वाटलं की या निमित्ताने आदि शंकराचार्यांनी लिहिलेल्या पांडुरंगाष्टकम या स्तोत्राचा अर्थ समजून घेऊया. आदि शंकराचार्य यांचा काळ हा 8व्या शतकाच्या सुमारास मानला जातो. त्यांनी त्या काळात पांडुरंगाष्टक लिहिलं. यावरून आपल्या पंढरपूरच्या मंदिराची प्राचीनता आणि भारतभर असलेली प्रसिद्धी लक्षात यायला हवी. ज्या बारकाव्यानिशी हे स्तोत्र त्यांनी रचलं आहे ते अगदी भारावून टाकणार आहे. चला तर सुरुवात करूया. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रैहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. भीमा नदीच्या तीरावर ज्याला पंढरपूर क्षेत्र म्हणतात अशा महायोग पीठ असणाऱ्या पवित्र स्थळी आई वडिलांची मनोभावे सेवा करणाऱ्या पुंडलिकाला वरदान देण्यासाठी अनेक श्रेष्ठ मुनींसह येऊन राहणाऱ्या आनंदाचा कंद अशा परब्रह्मरूपी पांडुरंगाला माझा नमस्कार असो. पहिल्या श्लोकात त्यांनी पंढरपूरला महायोगपीठ म्हटलं आहे. आता हा उल्लेख महत्वाचा म्हटला पाहिजे. याचं कारण समजून घेत असताना आपल्याला विठ्ठलाच्या मूर्तीचं स्वरूप लक्षात घ्यायला हवं. प्राचीन भारतीय मूर्तीशास्त्रानुसार देवता वेगवेगळ्या प्रकारचे असतात. परमेश्वर पत्नी आणि परिवारासमवेत असेल तर तो भोगमूर्ती म्हणजे ती मूर्ती भोगमूर्ती असते. शस्त्र धारण केलेली मूर्ती ही वीरमूर्ती मानली जाते आणि ध्यान करणारी मूर्ती ही योगमूर्ती मानली जाते. योगमूर्ती ही फार क्वचित आढळते. पंढरपूरची विठुरायाची मूर्ती ही अशी योगमूर्ती आहे. म्हणून शंकराचार्यांनी पंढरपुराला महायोगपीठ असं म्हटलं आहे. ज्या ज्या देवताकडे भक्त त्या त्या पद्धतीची कामना करतात, म्हणून जरी वारकरी संसारी जन असले तरी वारीमध्ये प्रामुख्याने इच्छा करतात ती आध्यात्मिक आनंदाची. आता हे सगळं ऐकल्यावर पंढरपुरात असूनही आई रखुमाईचं मंदिर वेगळं का याचाही वेगळा विचार करता येतो. पुंडलिकाच्या गोष्टीचाही उल्लेख इथे झाला आहे. आणि पुढच्या श्लोकात ज्या विटेवर आपल्या लाडक्या भक्तासाठी पांडुरंग युगे 28 उभा आहे याचाही उल्लेख आहे. पांडुरंगाच्या सगुण रूपाचं काय सुंदर वर्णन केलंय पुढच्या श्लोकात बघूया. तडीद्वाससम नील मेघावभासम रमामंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम त्विष्टिकायाम समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. विद्युल्लतेसम अतिशय शोभिवंत असे वस्त्र नेसणाऱ्या निळ्या रंगाच्या मेघाप्रमाणे शोभणाऱ्या अंगकांतीच्या लक्ष्मीचे निवासस्थान असणाऱ्या परम सुंदर अशा भक्तांना दर्शन देण्यासाठी विटेवर समचरण ठेवून उभ्या असणाऱ्या परब्रह्मरूपी पांडुरंगास मी नमस्कार करतो. विठुरायाच्या सावळ्या मेघासमान कांतीला त्याने नेसलेलं पिवळं वस्त्र म्हणजेच पितांबर कसं खुलून दिसतंय, तर मेघामध्ये वीज चमकावी तसं ते तेजस्वी आहे. इष्टिका म्हणजे वीट, समन्यस्त पादम म्हणजे समचरण. आता विठुरायाने आपले हात कमरेवर का ठेवले आहेत याचंही कारण सांगितलंय. प्रमाणम भवाब्धे रिदम मामकानाम नितंबह कराभ्याम धृतो येन तस्मात् विदार्तुर्वसत्ये धृतो नाभिकोशः परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. कमरेवर हात कशाला, तर पांडुरंग आपल्या भक्तांना सांगतो आहे की मला शरण येणाऱ्या भाविकांना भवसागर किती खोल आहे, तर कमरे एवढंच पाणी आहे. पण ही उंची पांडुरंगाच्या कमरे इतकी आहे हेही खरं. ब्रह्मदेवाला राहण्यासाठी ज्याने नाभिकोश धारण केलेला आहे, विष्णूच्या नाभिकमळात ब्रह्मदेव निवास करतात हे तर आपल्याला ठाऊक आहेच. अशा परब्रह्मरूपी पांडुरंगास मी नमस्कार करतो. आता त्याच्या सालंकृत रूपाचं वर्णन केलं आहे. स्फुरत कौस्तुभालंकृत कंठदेशे श्रियाजुष्ठ केयूरकम श्रीनिवासम शिवम शांतमिड्यम वरम लोकपालम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. गळ्यात दैदिप्यमान कौस्तुभमणी धारण केल्याने अतिशय शोभायमान दिसणाऱ्या, ज्याच्या बाहूंवर बाजूबंद म्हणजे केयूर शोभत आहेत आणि ज्याच्या हृदयात लक्ष्मी निवास करते आहे, तसेच
जो श्रेष्ठ आहे व लोकांचा पालन करता आहे अशा परब्रह्मरूपी पांडुरंगास मी नमस्कार करतो. पुढचा श्लोक तर किती काव्यमय आहे बघूया. शरच्चंद्र बिंबाननम चारुहासम लसत कुंडलक्रांत गंडस्थलांगम जपाराग बिंबाधरम कंजनेत्रम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. शरद ऋतूमध्ये कोजागिरीला चंद्राचं पूर्ण बिंब जसं मोहक दिसतं तसं अत्यंत रमणीय असे मुखचंद्र असलेल्या आणि ज्याच्या मुखावर सदा सुहास्य विलसते आहे, कानात शोभणाऱ्या कुंडलाची कांती ज्याच्या गालावर झळाळते आहे आणि ज्याचे ओठ जास्वंदीच्या फुलाप्रमाणे आरक्त रंगाचे आहेत, तसेच ज्याचे नेत्र अमृताचा वर्षाव करणारे कमलनयन आहेत, अशा परब्रह्मरूपी पांडुरंगाला मी नमस्कार करतो. विठुराया म्हणजे गोपवेशधारी विष्णूचं रूप आहे. याचंही वर्णन या स्तोत्रात येतं. बघूया. किरीटोज्वलत सर्वदिक प्रांत भागम सुरैरर्चितम दिव्य रत्नैरनर्घेहे त्रिभंगाकृतिम बर्हमाल्यावतंसम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ज्याच्या मस्तकावरील मुकुटाच्या कांतीने सर्व दिशा उजळून निघाल्या आहेत, दिव्य व अनमोल रत्ने अर्पण करून सर्व देव ज्याची पूजा करतात आणि ज्याने गुडघ्यावर रांगणाऱ्या म्हणजे त्रिभंगाकृती बालकृष्णाचं रूप घेतलं आहे, तसेच ज्याच्या गळ्यात वनमाला आहे व मस्तकावर मोरपिसांचा तुरा शोभतो आहे, अशा परब्रह्मरूपी पांडुरंगास मी नमस्कार करतो. या गोपवेशधारी कृष्णाचं वर्णन संतांनी कितीतरी अभंगातून गवळणींमधून केलं आहे. आता हेच बघा. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तोम्या देखिला सै. जसवंती नावाची गवळण म्हणते, गवळण जसवंती पै सांगे आलेवर कृष्णाचे नी मागे येणे येणे वो श्रीरंगे नवनीत माझे भक्षिले. येणे माझे कवाड उघडिले येणे शिंके हो तोडिले दह्या दुधाते भक्षिले उलंडिले ताकाते. ऐसे जरी मी जाणते यमुना पाणिया नव जाते धरुनी खांबासी बांधिते शिक्षा लाविते गोविंदा. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी. आणि पुढील श्लोकात वाचत असताना तर संत भानुदास यांची रचना आठवते. संत भानुदास काय म्हणतात? वृंदावनी वेणू कवणाचा माये वाजे वेणुनादे गोवर्धन गाजे पुच्छ पसरुनी मयूर विराजे मज पाहता भासती यादवराजे. तर शंकराचार्य या स्तोत्रात पुढच्या श्लोकात म्हणतात, विभुम वेणुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम दधानम गवाम वृंदकानंदम चारुहासम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. सर्व विश्वाला व्यापून राहणाऱ्या, दिव्य वेणुनाद करत फिरणाऱ्या, ज्याचा कोणालाही अंत लागत नाही व सहज लीलेने गोपवेश धारण करणाऱ्या, गायीच्या कळपाला आनंद देणाऱ्या, अतिशय गोड मधुर हास्य मुद्रा आहे ज्याची, अशा परब्रह्मरूपी पांडुरंगास मी नमस्कार करतो. विठ्ठलाला आपण बाप रखुमा देवी वरू म्हणतो, तर शंकराचार्य त्याला रुक्मिणी प्राण संजीवन म्हणतात. अजम रुक्मिणी प्राण संजीवनम तम परम धाम कैवल्यमेकम तुरीयम प्रसन्नम प्रपन्नार्थीहम देवदेवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ज्याला जन्म नाही म्हणजे जो अजन्म आहे असा रुक्मिणी मातेचा प्राणाधार असलेल्या, भक्तांचा परम विश्राम धाम असलेला, शुद्ध कैवल्य तसेच जागृती, स्वप्न व सुषुप्ती अशा 3 अवस्थांच्या पलीकडे असलेल्या, निरंतर प्रसन्न असलेल्या, शरणागतांचे दुःख हरण करणाऱ्या व देवांचाही देव असलेल्या अशा पांडुरंगास मी नमस्कार करतो. खरोखरच पांडुरंगाच्या सावलीत, त्याच्या कृपाछत्राखाली आपण राहतो. तो माऊली आहे. आई ज्याप्रमाणे लेकरांवर माया करते तशी माया तो आपल्यावर करतो. संतांनी तर अभंग रचलेच, पण आदि शंकराचार्यांसारख्या संताचे हे पांडुरंगाष्टकम ही देववाणी संस्कृत मधली रचना ही मनाला वेगळा आनंद देऊन जाते. 8 श्लोक आहेत, पण किती गोड रचना आहेत ना.
म्हणून कार्तिकी एकादशी साजरी करत असताना मुद्दाम या स्तोत्राचं पठण करावं आणि त्याचा अर्थ समजून घ्यावा असं आम्हाला वाटलं. तसं तर आपणही वारीला जावं असं म्हणत असतो, तुम्हालाही वाटतं ना? पण यंदा नको, पुढच्या वर्षी जाऊ असं आपण सारखं म्हणत राहतो, हो की नाही? याच संदर्भात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची एक कविता आहे. त्यांच्या गावी परशुराम बेलदार नावाचा एक विटांचा कारखानदार होता. म्हणजे त्याची विटा तयार करण्याची भट्टी होती. तोही असंच वारीला जाणं सारखं पुढे ढकलत असे. तर बहिणाबाई त्याला म्हणतात, जाय आता पंढरीले परशुराम बेलदारा, माटीमध्ये टाकी पाणी किती खुंद शिरे गारा. इटा पाडल्या पाडल्या पजाबबी गेला भरी, तुझ्या इटाच्या रे भट्ट्या किती लावशीन तरी. अरे सर्व्या जगामधी तुने कधी ना देखली, अशी देख एक इट इठ्ठलाच्या पायाखाली. भट्टीतल्या इटांवरी तुझ्या संसाराचा रंग, तठी एका इटे अरी देख उभा पांडुरंग. आता तरी जाय बापा एकदाचा पंढरपुरा, आता तरी जाय बापा एकदाचा पंढरपुरा, मुखी पांडुरंग हरी कर नामाच्या गजरा. किती छान कविता आहे ना? या निमित्ताने आपणही जर ठरवलं असेल तर पुढच्या वर्षी वारीला नक्की जाऊया. आणि अर्थात ह्या भागामध्ये हे जे स्तोत्र आम्ही तुम्हाला सांगितलं, त्याचा अर्थ तुम्हाला सांगितला, ते तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा आम्हाला सांगा. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे प्रतिक्रियेमध्ये कळवा. आणि याचबरोबर तुम्हाला अजून काय ऐकायला आवडेल ते सुद्धा आम्हाला सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. पण तत्पूर्वी काय करायचंय तर मधुरा वेलणकर साटम ही आमची YouTube वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.